विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. प्लॅन बी शब्द तुम्ही ऐकला असेल, नक्कीच ऐकला असेल. एनडीएची प्रिपरेशन करायची आहे. तो माझा प्लॅन ए आहे. पण त्यात जर सक्सेस नाही मिळाला, तर माझ्याकडे प्लॅन बी आहे. नीटची तयारी मी करतोय. ओके, सक्सेस नाही मिळाला, पण नीटच्या बिचाऱ्या मुलांचं कसं असतं, की ते रिपीटच करतात. एकदा, दोनदा, तीनदा. मी तसा एक स्टुडंट बघितलाय, की 4थ्या अटेम्प्टला त्यानं नीट क्रॅक केली, गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं. नीटला 4-4 वेळा अटेम्प्ट का केला जातो? फीज, प्रायव्हेट कॉलेजच्या फीज करोडोमध्ये आहेत. कोटीपेक्षा जास्त खर्च येतोय. मग ऑब्व्हियसली लाखोमध्ये जर गव्हर्नमेंट कॉलेजची फी असेल, तर साहजिक आहे रे, मध्यमवर्गीय जो स्टुडंट आहे तो रिपीटच करणार. बरं मग आपल्याला आज नक्की प्लॅन बी कोणता डिस्कस करायचा आहे, सांगतो तुम्हाला. हजारो मुलं अशी आहेत, की ज्यांना 10वी ला 90 प्लस पर्सेंटेज होते आणि ते शिफ्ट झाले होते जे-डबल कडं. पण आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, की जेईई अवघड वाटायला लागलंय. ओके. रिझन काय? आपली शिक्षण पद्धती. 10वी पर्यंत ज्या पद्धतीनं अभ्यास केला ना, तोच चुकला. अरे जेईची प्रिपरेशन 8वी पासूनच झालेली आहे. मी जी डायग्राम काढतोय ना, बघा ही डायग्राम जी आहे ती ड्राय सेलची आहे, मध्ये कार्बन रॉड वगैरे. हा जो कंटेनर आहे, तो कोणत्या मेटल पासून बनलाय हे जे-डबल-ई मध्ये प्रश्न आलाय. हा प्रश्न जेईई मध्ये आलाय लक्षात घ्या. मग मला सांगा 8वीतच आपण ड्राय सेल का नाही परफेक्ट केला? नाही केला. 8वीतच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन होतं. 8वीतच ब्रास, ब्रॉन्झ असे अलॉयज होते. 8वी मध्येच ना प्रेशर, तुम्हाला 8वी मध्येच ना सांगतो हेक्टोपास्कल, पास्कल, बार हे युनिट होते. नाही केले ना. मार्क 10वी ला हो म्हणून पाडले. पण आपला अभ्यासाची पद्धत चुकली. ओहम्स लॉ पाठ केला. पण त्याच्यावर आधारित जेईला प्रश्न येतोय. सेमीकंडक्टर सारख्या टॉपिकमध्ये म्हणूया आपण. तिथं ओहम्स लॉ वापरावा लागतोय. हे आपलं चुकलं. मान्य करूया, चूक झाली रे. म्हणजे संपलं का सगळं? फिनिश? नाही. तिथंच तर प्लॅन बी येतोय ना. मग हा प्लॅन बी काय आहे? एक्सप्लेन करतो. व्यवस्थित लक्ष द्या. माझं म्हणणं आहे मित्रांनो तुम्हाला, की तुम्ही जेईईसाठी ओके, ऑफलाईन क्लास जॉइन केलाय. मला सांगा रे किती फी भरली? मला कमेंटमध्ये सांगा रे. क्लासचं नाव लिहू नका तुमच्या, पण किती लाखो रुपये फी भरले त्याला कमेंटमध्ये सांगा. करा कमेंट. काही पण कमेंट करू नका बरं का. जे आहे फी ती कमेंट करा. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही खरं म्हणजे ना, पी सारखा ऑनलाईन कोर्स घ्यायला हवा होता जेईईसाठी. नाही घेतला, काही हरकत नाही. बरं, आता प्रश्न असा पडलाय ऑलरेडी ऑफलाईन क्लास आहे. मग पुन्हा ऑनलाईन क्लास जेईईचा घ्यायचा का? बॅकलॉग क्रिएट होणार मी आत्ताच सांगतो तुम्हाला. ऑफलाईनमध्ये ऑनलाईन क्लासेस 3-3, 4-4 तास असतात. फक्त ऑनलाईनच तुम्हाला जे लाईव्ह क्लासेस असतात जेईईचे, फक्त पी-डब्ल्यू नाहीये. पी-डब्ल्यू नंतर ई-सरल आहे. आणि सांगू का, एक मोहित त्यागी सर आहेत बरं का. एक्स्ट्राऑर्डिनरी कॉम्पिटिशन. तिथले फिजिक्सचे सर मला भारी वाटतात बरं का. ॲडव्हान्स लेव्हलचे प्रॉब्लेम सुद्धा मुलांना कळतात बरं का. इझिली कळतात, इतकं भारी पद्धतीने शिकवतात. पण ते पहिल्यापासून व्हायला पाहिजे होतं. आता तुम्ही जर त्यांची सुद्धा बॅच घ्यायला गेला, तर बॅकलॉगचा इश्यू होणार. मग घेतली बॅच. पी-डब्ल्यू 4-5 ला आहे, ई-सरळ 4-5 ला आहे, हे 4-5 ला आहे. अजून आणखीन मी तुम्हाला सांगू का? एक 2-3 आहेत बरं का, असे भैय्या वगैरे जो आहेत बरं का, लक्षात घ्या त्यांचे पण चॅनल आहेत. भैय्या म्हणजे ते यूपी भैय्या तसलं म्हणत नाही मी. काय ते असतात मला ते नावच आठवेना बरं का, लक्षात घ्या. ओके. मध्ये त्यांचं पी-डब्ल्यू आणि जे कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती बरं का. आठवत नाहीये मला. अनअकॅडमीबद्दल बोलत नाही मी, लक्षात घ्या. अजून एक सर आहेत, त्यांचं पण एक चॅनल आहे. चांगलंच आहे बरं का, बरचसं मोठं आहे. खूप ऑप्शन्स आहेत. पण थांबा, हे सगळं मी आता डिलीट करतोय, एका बाजूला करतोय आणि सांगतोय काय ते नीट ऐका. गेल्या 6 वर्षात 15,000 मुलं जॉइन होती सह्याद्री ट्युटोरियलला. ही अल्मोस्ट सगळी जेईई करणारी मुलं होती. शेवटच्या 1-2 महिन्यात माझ्याकडे क्रॅश कोर्सला आली होती. लास्ट 1-2 मंथ्स, 1-2 महिने, आणि त्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त मुलांचा चांगला स्कोर आला. फॉर एक्झाम्पल अगदी सांगायचंच म्हटलं तर इतकी तोंडात नावं येतात लक्षात घ्या, पण जास्त मी नाव कोणाचं घेणारच नाहीये. सीओईपीमध्ये सीओईपीमध्ये मॅक्सिमम मुलं ह्या 15,000तली आहेत. ओके. सीओईपीमध्ये आहे पी-आय-सी-टी, व्ही-जे-टी-आय, वालचंद, व्ही-आय-टी, व्ही-डबल-आय-टी, पी-सी-सी-ओ-ई बेस्ट कॉलेजमध्ये आपल्या कोर्समधली मुलं आहेत. अरे पण सगळी जेईईच करत होते. फायनली परत सीईटीवर शिफ्ट झाले. मग थोडीशी चौकशी करा ना. जे तुमचे सीनियर आता फर्स्ट इयरला सीओईपीत आहेत, ते जेईई करत होते का विचारा. कधी ते सीईटीवर शिफ्ट झाले विचारा. म्हणजे आता तुम्हाला कळालंय, की प्लॅन बी आहे सीईटी. प्लॅन बी सीईटीच आहे लक्षात घ्या. मग सीईटीसाठी मी तुम्हाला काय हेल्प करू शकतो? माझ्याकडून तुम्हाला कोणती हेल्प होणार आहे? तर सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे, की मी रोज रात्री लाईव्ह संध्याकाळी 9:30 वाजता लक्षात घ्या येतोय. ओके.
आज सुद्धा मी असणार आहे. आज वेक्टरचा ओके. म्हणजे बघा मी इथं लिहितोय बुधवार. मी तुम्हाला सांगू का तारीख किती आहे रे बुधवारी? तारीख तारीख मी तुम्हाला तारीख लिहिणं गरजेचं आहे. ओके. बुधवार 24 सप्टेंबर. ओके. आणि मी वेक्टर आणि 2025 पण लिहितो हां. वेक्टरचा पार्ट 2 अपलोड करणार आहे. अपलोड नाही, लाईव्ह घेणार आहे. मी तुम्हाला सांगू का वेक्टर हा टॉपिक 11वी पण फिजिक्समध्ये आहे. ओके. 12वी मॅथ्समध्ये आहे. 12वी बोर्डमध्ये 12 मार्काला येतो. 12वी 12 मार्कामध्ये 12 मार्काला वेक्टर आहे. वेक्टर जमला की लाईन प्लेन सुद्धा जमतो. 10 मार्काला आहे. 2च टॉपिक 22 मार्काला. 40 मार्काचं सेक्शन 1, 22 मार्काला 2च टॉपिक. सीईटीमध्ये 10 प्रश्न येतात दोन्ही टॉपिकवर. अरे 20 मार्क झाले. मग हे सगळं मी फ्रॉम बेसिक घ्यायला लागलोय. मग ही माझी तुम्हाला हेल्प होते. पण रोज लाईव्ह 9:30 वाजता. 9:30 ते 11. पास करू वाटतच नाही बरं का. पास करू वाटत नाही एवढी छान तयारी होती मुलांची. पण थांबा. आपण आपल्या सह्याद्री ट्युटोरियल ह्या ॲपवरती देखील खूप कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. पण थांबा, त्याच्यावर मी आज संध्याकाळी डिटेल व्हिडिओ अपलोड करणार आहे बरं का. तोही तुम्ही बघायला विसरू नका. पण मला काय म्हणायचं आहे, की प्लॅन बी खूप इम्पोर्टंट आहे. बरं हे सर योग्य आहे का? नक्कीच आहे. नक्कीच योग्य आहे लक्षात घ्या. काहीही चुकीचं नाहीये. कारण जर तुम्हाला सी-ओ-ई-पी, व्ही-जे-टी-आय, पी-आय-सी-टी त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो वालचंद यासारखे टॉपच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत असेल, तर काही प्रॉब्लेम येणार नाहीये. बरं, आता सांगतो. झालंय काय मी तुम्हाला क्लिअरली सांगतो लक्षात घ्या. बघ मी काय सांगतोय ते. शांतपणे लक्ष द्या. मी इथं काय लिहितोय ते. मी इथं लिहितोय टॅग. ओके. मी काय सांगतोय माहितीये का? टॅग. टॅग नावाची काय चीज आहे मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. टॅग बघा मी काय म्हणतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा व्यवस्थित बरं का. टॅग. हां. सी मधून मी शिकलोय हा टॅग हवाय मला. मग त्यासाठी मी सी मध्ये ना नको असणारी ब्रांच घेतोय. 4 वर्ष हा टॅग मिळेल तुम्हाला. फ्युचरमध्ये त्याचा काही उपयोग असणार नाहीये. तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही उपयोगी कुठेही पुढे जाऊ शकतात. मी तुमच्या समोर उभा आहे. 24 वर्ष मी क्लासेस घेतोय. साताऱ्यात एकही बोर्ड बॅनर नाहीये. सगळ्या बॅचेस फुल असतात. काय आहे टॅग माझ्याकडं? नाहीये कुठला टॅग. स्किल आहे लक्षात घ्या. तर मला म्हणायचंय काय माहितीये का लक्षात घ्या, की तो आय-आय-टीचा एक टॅग आहे बरं का. आय-आय-टीयन. मी तुम्हाला सांगतो इतकं मुलं त्यात हे करतात ना, एक वाक्य बघा. सी मधलं हायेस्ट पॅकेज म्हणजे आय-आय-टी मधलं लोएस्ट पॅकेज असेल सुद्धा, असेल, मान्य असेल. पण याचा अर्थ मला आय-आय-टीतच गेलं पाहिजे आणि जर मला आय-आय-टीत मिळत नसेल, तर मी पूर्णपणे फ्रस्ट्रेशनमध्ये जातोय. नाही चालणार असं. हे चालणार नाही हे लक्षात घ्या. आपल्याला प्रत्येक कॉलेज हे चांगलंच आहे. फक्त आपल्याला आपलं पण स्किल डेव्हलप करायचंय. मी तुम्हाला सांगतो प्लॅन बी तर ठरलाय नक्की. सी-ई-टीकडे शिफ्ट व्हायचंय. पण यासाठी करायचंय काय तुम्ही लक्षात घ्या. कधी शिफ्ट व्हायचंय जर जेईईचाच टफ वाटत असेल तर. शेवटच्या महिन्यात सुद्धा मुलं माझ्याकडे जॉइन होतात. मी तुम्हाला सांगतो 19 एप्रिलला गेल्या वर्षी सी-ई-टीची एक्झाम होती. गेल्या वर्षी म्हणण्यापेक्षा 2025 ची आणि अगदी 7 एप्रिल, 8 एप्रिलला, अगदी 1 एप्रिलला मुलं माझ्याकडे जॉइन झालेत. 14-15 दिवसासाठी. तरीही ते 99 च्या पर्सेंटाइलच्या पुढे गेलेत. गेलेत. कोर्स शेवटच्या 15 दिवसासाठी घेतलाय मुलांनी. तेवढ्यात त्यांनी केलंय. जेईईचा सेकंड अटेम्प्ट झाल्यानंतर मुलं माझ्याकडे आलेत आणि 99 च्या प्लस गेलेत. 99.3 असतील एका मुलाला. तर तो मुलाचं वाक्य होतं, "अगोदरच सी-ई-टीकडे शिफ्ट झालो असतं तर 99.9 आले असते." जेईईचा प्रॉब्लेम झाला. जेईईमध्ये त्याला पण 95% आले होते. पण 95 ला एन-आय-टी मिळणार आहे का? नाही मिळणार. मग खूप कॉम्प्रोमाईज करावं लागेल. नाही कॉम्प्रोमाईज करायचं, तर टॅग नाही. ब्रांच आयुष्यभर आपल्याजवळ राहणार आहे. आलं का ध्यानात? मग मी जे ओरडून-ओरडून सांगितलं, मी आहे तुमच्यासाठी. पहिलं एक काम करा, की तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल हे ॲप डाउनलोड करा. बरं, लगेच दुसरं काम काय करा, या नंबरवर कॉल करा. करा कॉल. सेकंदात आमची टीम तुमचा कॉल रिसीव्ह करते. फक्त दुपारी 12 ते 3 या दरम्यान थोडंसं जरा रेस्टचा पिरियड असतो, तेवढा सोडला तर कधीही कॉल करू शकता लक्षात घ्या तुम्ही. मग आता मी तुम्हाला सांगितलेलं कळालं. काही प्रॉब्लेम नाही आपण प्लॅन चेंज केला म्हणून. वेळेत करतोय आपण हेही लक्षात घ्या. आणि जी 15,000 पेक्षा जास्त मुलं माझ्याकडे होती ओके. ज्यांनी मला व्यवस्थित फॉलो केलंय सगळ्यांचा रिझल्ट लागलेला आहे. चांगलाच लागलेला आहे आणि तुमचाही रिझल्ट चांगलाच बघायचा आहे मला. काही डाउट असतील तुमचे विचारा या नंबरवर. करा कॉल तुम्ही. तुमचे प्रश्न विचारा. संध्याकाळपर्यंत मला व्हिडिओ तयार करायचे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत मला. तुमचे प्रश्न येऊ द्यात, मी उत्तर देतो. ठीक आहे. मग संध्याकाळी डिटेल आपण सगळ्या मला ॲपमधल्या कोर्सेसबद्दल बोलायचंय. कुठल्या कोर्समध्ये काय चाललंय हे तुम्हाला सांगायचंय. ओके. मग संध्याकाळी भेटू आपण. ऑल द बेस्ट.